सरपाडा 11 या टीमला. आणि लगेचच जो पहिला मॅच जिंकलाय तर संघाने कुठे जाऊ नका, कारण ह्या मॅच मधून जो संघ जिंकेल त्यांच्या विरुद्ध तुमची लढत पुढे लगेचच होईल, त्याकरता आपण सपोर्ट्स करा. 8:53 वेळ झालाय. लक्षात घ्या, इथे आपण टायमर सेट करणार आहोत. 5 षटकांकरता तुम्हाला 25 मिनिटं दिली जातील. दोन्ही टीम, सरपाडा टीम एक्स्ट्रा प्लेयर पाठवा ना प्लीज. आलेत, थँक्यू. चला 2 बॅटर आपण बघूया. विशाल आणि कल्पेश 2 बॅटर. स्ट्राईक इन कडे आहे विशाल. मॅच स्टार्ट टाइम 8:54 ओ ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. ओहो, फॉट कॅच. 1 2 3. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल घेतलाय. विकेटचं पतन. पहिलाच बॉलवर सफलता. जबरदस्त झेल आपल्याला बघायला मिळतोय गली रिझनला. आणि साईनाथ मात्रे काय जबरदस्त बिल्ड केलंय. असं त्यांचा जो प्रयत्न राहिलाय चेहऱ्यावरती आपण स्मितहास्य, सेलिब्रेशन, सर्व गोष्टी बघायला मिळतात. आणि इथे थोडंसं प्रेशर सुद्धा समोरच्या संघाकडे सर कन्वर्ट केलंय. त्याच्या मागचं कारण एक उत्तम झेल आणि मिळालेला एक सुंदर रिदम. म्हणजेच फिटनेस बघा किती चांगला आणि मेंटेन ठेवलाय या प्रत्येक खेळाडूने. 40+ बरेचसे खेळाडू आपण बघितलंय. चांगला फिटनेस, नियमित सराव, त्यांचा फायदा त्यांना ह्या मैदानावर होतोय. पहिला धक्का लागलाय आणि महत्वपूर्ण खेळाडूला बाद केलंय. विशाल हा खेळाडू गोल्डन डकचा शिकार बनलाय. आता हेमंत गोलंदाजी मार्गावर आहे आणि पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळाली. नवीन बॅटर आलेत कल्पेश पाटील. ज्याला आपण ड्रीम स्टार्ट म्हणतो ती दिले. आणि कल्पेश पाटील एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. कल्पेश समोर ज्याला मोमेंटम मिळाला असा गोलंदाज. पुढील चेंडू, खांद्याचा उपयोग खूप चांगला बघायला मिळतोय. खांद्यातला जोर आणि परफेक्ट लेंथ. थोडासा बाउन्स झाला, पूल करण्याचा प्रयत्न होता तिथे कल्पेशांचा. विफलता मिळते. थोडंसं लसित मलिंगा ऍक्शन थोडीशी बघायला मिळते हेमंत यांची. आणि 2 चेंडू सुंदर हाताळलेले. अनेक वर्ष क्रिकेट कारकीर्द गाजवणारा खेळाडू आहे हेमंत. आणि त्याच्याकडे दांडगा अनुभव, ज्ञानाची शिदोरी ती या वेळेला फायदेशीर ठरतोय. धावसंख्या धावपळकावर 0 आहे. 1 गडी बाद 0. आता दोन्ही बॅटर बरोबर विकेटच्या मध्यभागी जात आहेत. खेळपट्टीच्या चर्चा करतायत. जास्त वेळ खर्च होणार नाही हे सुद्धा दक्षता घ्या. 8:54 आपण या मॅचला सुरुवात केलंय. प्रत्येक षटकाकरता 5 मिनिटांचा अवधी दिलाय तुम्हाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज तयार हेमंत. त्याचा आता पुढचा बॉल. स्ट्राईक इन कडे कल्पेश पाटील. ओ चांगला ओव्हरपिच बॉल. आडव्या बॅटचा वापर केलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू सोबत खेळतायत. बॅटरने 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावांशी खातं उघडलं संघाचं. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 2. अलॉंग द विथ द कार्पेट खेळला गेला. आणि तिथे क्रिकेटच्या खेळामध्ये जे सुंदर फिल्डिंग बघायला मिळते. 2 धावा नाही, तुमचा आत्मविश्वास तुम्हाला मिळतो, लढण्याची प्रेरणा तुम्हाला देते. आणि त्याच्यामध्ये तुमचं टीमवर्क आहे ना, खूप चांगलं ग्रोथ होते ते बघायला मिळालंय. कल्पेश एक नामवंत फलंदाज आहेत. 9 सेकंडला कल्पेश आहेत. 1 दिग्गज खेळाडू आहेत. पुढील चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला पण बघताय. डीपमध्ये खेळाडू आहे. थ्रो करतील. तदवर सिंगल कंप्लीट झाले. आणि धावसंख्या पोहोचते ती 3. 3 धाबा 1 गडी बाद आपण बघतायत. थोडासा दबाव आलाय सरजी. तो दबावामधून त्यांना बाहेर पडावा लागेल. कारण पहिलं जे षटक होतं ते खऱ्या अर्थाने आपण विचार करत असतो की बॅटिंग करणाऱ्या टीमला त्याचा फायदा होतोय. तसं नाही. इथे गोलंदाजी आक्रमक पाहायला मिळाली आणि आक्रमकता दिसली सुद्धा. 1 गडी बाद 3 धाबा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. सरपाडा 11 टीमला या संकटामधून बाहेर पडणारा एखादा खेळाडू हवा आहे. काय तो कल्पेश असेल? ओहो, चांगला फटका ऑन साइडला बॅकवर्ड स्कोअरला क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव मिळाली. एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागतं या दोन्ही बॅटरला. अगदी योग्य उल्लेख केला की लसित मलिंगा सारखी थोडीशी गोलंदाजी ऍक्शन या गोलंदाजाची पाहायला मिळाली. धावसंख्या 4 धावा 1 बाद. आणि वेदू 11 डोंबिवली संघाची फिल्डिंग खूप चांगली बघायला मिळते. आणि जशी चेंडू ते हाताळते तशी फील्ड सुद्धा आपल्याला बघायला मिळते. पुढील चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. थोडंसं ऑप्शनच्या बाहेर ठेवला. पुलर लेनचा होता. डॉट बॉल आलाय. ही खासियत राहिली हेमंत यांची, ज्याने आपल्या
वेदू इलेव्हन डोंबिवली संघाला एक ड्रीम स्टार्ट दिले आणि तुमची स्वप्नमय सुरुवात जेव्हा होते ना तेव्हा तुम्हाला एक मोमेंटम मिळत असतो, एक रिदम मिळत असतो आणि ती जर तुम्ही तो रिदम कंटिन्युअसली जर पुढे घेऊन गेला तर समोरच्या संघाला थोडंसं टेन्शन येऊ शकतं. परंतु आपण बघतायत की समोरचा संघ सरपाडा 11 त्यांच्याकडे चांगले बॅटर आहेत, मॅच एका चांगल्या झोनमध्ये जाऊ शकते. आपल्याकडे जी क्षमता आहे ती दाखवण्यासाठी एक भव्य दिव्य व्यासपीठ काय असेल तर एबी ट्रॉफी. आणि आजचा जो पहिला आपण बघतोय 40+चा, इथे गोलंदाज फलंदाज असेल आपल्या आयुष्यामध्ये त्याने जे टॅलेंट आत्मसात केले, जे त्याच्याकडे गुणवत्ता आहे ती दाखवण्याचं एक योग्य व्यासपीठ आहे सर. तुम्ही उल्लेख केला की स्वप्न पाहिलेत प्रत्येक टीमने की या स्पर्धेला आपल्याला जिंकायचं आहे, आपला चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. आणि म्हणूनच नेहमीच आपण सांगत असतो की उजेड देणारी प्रत्येक सकाळ आपल्या डोळ्यासमोर दोन पर्याय ठेवत असतं. एक तर उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा, नाहीतर झोपून फक्त ती स्वप्नच पहा. इथे त्या स्वप्नांचा पाठलाग करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, जी त्यांनी पाहिलेत सरपाडा 11 टीमला सीमित 6 षटकांमध्ये 60च्या आसपास तरी जावं लागेल. गोलंदाज तयार. ओहो, लेट खेळताना दिसलेत बॅटर आणि त्यांना कळलंच नाही की चेंडू नेमका कुठल्या दिशेने गेलाय. एक धाव तर मिळाली, बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. लेग बाईचा इशारा, अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धाव फळकावर धाबा होत आहेत. 5 धाबा, 1 बाद 5, 1.1 बॉलच्या समाप्तीनंतर 1 बाद 5. थोडीशी संकट आलेत, परंतु याच्यामधून सुद्धा मार्ग काढावाच लागेल अजित सर. खूप चांगले आशिषनं स्टार्ट दिले आणि आशिष हे सांगतात खांद्याचा उपयोग केला तुम्हाला बाउन्स मिळू शकतो आणि तो एक सुंदर इथे हाताळला गेलाय. कल्पेश समोर आहेत, गोलंदाजीसाठी आशिष तयार होत आहेत. 5 धावा झालेत, 1 गडी बाद. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि पुढील चेंडू. ओहो, यावेळेला आपण बघतायत फुल टॉस होता, गतीला रीड करता आलेलं नाहीये कल्पेशाना. आणखीन एक डॉट बॉल, कुठेतरी वेग कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये जो चेंडू संधी दिली होती कल्पेशला, त्या संधीला चांगल्या धावेमध्ये त्याला कन्वर्ट करता आलेलं नाहीये. हे रिप्लेमध्ये आपण बघितलं काय चांगले ॲक्शन आहे या गोलंदाजाची. फुल टॉस बॉल होता. स्लो बर्मन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि हे परिवर्तन फायदेशीर ठरलंय गोलंदाजाला. बॅटिंग करणाऱ्या सरपाडा 11 टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद, धावसंख्या 5, विकेट डाऊन. हॉरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण रिप्लेच्या माध्यमातून बघितलं तर त्याचा चेंडू आहे ना हा थोडासा स्ट्रीकरच्या जवळ लागला गेला, आपण रीड करू शकाल आणि त्यामुळे तो चेंडू पार होऊ शकलेला नाही. कल्पेश प्रयत्न चांगला होता, परंतु अंतर थोडंसं पार करण्यामध्ये अपयश मिळालंय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेमित राऊत येत आहेत. एक उत्कृष्ट खेळाडू, अनेक वर्षाचे आणि सुंदर क्रिकेट हाताळलेलं आहे आणि कूल माइंडेड खेळाडू म्हणून प्रेमितला आम्ही नेहमी बघत असतो. संकटाला सामोरे जाण्यासाठी जे तुमच्याकडे धैर्य असायला हवं आहे ना, ते प्रेमितकडे आपण सातत्याने बघतोय. असा एक फलंदाज ज्याने पालघर डहाणूचं क्रिकेट सुंदर हाताळलेलं आहे. सरपाडा 11ची जिम्मेदारी आता त्याच्या समोर आहे. कल्पेश एक समोर चांगला खेळाडू आहे. प्रेमित आणि कल्पेश मधली साझेदारी, ज्याला आपण पार्टनरशिप भागीदारी म्हणतो, ती जर चांगली पुढे घेऊन गेले तर सरपाडा 11 संघाला एक चांगल्या दिशेने वाटचालीसाठी आपले पावलं अग्रेसर करतील सर. आणि विशेष म्हणजे BPL बोईसर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगला दबदबा पाहायला मिळाला होता या खेळाडूचा. जबाबदारी आहे आता प्रेमित या खेळाडूवर. अगदी चांगला उल्लेख आपण प्रत्येक खेळाडूचा करतायत. या परिसरामधून जे पुढे आलेत, चांगलं क्रिकेट त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये हाताळलंय, असे काही खेळाडू आहेत. आता प्रेमितवर जबाबदारी आहे, ती त्याला स्वीकारावी लागेल. गोलंदाज समोरच्या इनकडून तयार आहे. आशिष पुढचा बॉल टाकण्याकरता लेफ्ट आमचा मारा, गुड लेन स्पॉटवर चेंडूला टाकलाय. चेंडू हवेत आहे. पहिल्याच बॉलवर परत यावं लागेल या खेळाडूला. प्रेमित हा सुद्धा गोल्डन डकचा शिकार बनलाय. 5 वर 3. प्रेमित हा चुका करत नसतो, परंतु त्याचा मोह त्याला आवडता आला नाही. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल की हा डबल माइंडेड खेळला गेलाय. चेंडू थोडासा टॉस झाला आणि असं त्याला वाटलं होतं की आपण 30 यार्ड सर्कल क्रॉस करू किंवा तिथपर्यंत बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू पोहोचू, परंतु प्रेमित राव थोडासा अंकुश जर ठेवला असता, हा शॉट जर सोडला असता, लिव्ह केला असता, कदाचित प्रेमितला संधी मिळाली असती. डबल माइंडेड खेळ आणि प्रेमित बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा आता संकट संकट सर्वकडे आता संकटच दिसत आहेत. 5 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता नवीन बॅटर आलाय सुहास ठाकूर. मिडल ऑर्डर मध्ये त्याला चांगली फलंदाजी करावीच लागेल, कारण जी जबाबदारी दिली सरपाडा 11 मध्ये त्याच्यावर, त्या जबाबदारीने त्याला कळक करावा लागेल. आशिष
चांगला स्पेल राहिलाय आशिष या गोलंदाजाचा. दुसऱ्या षटक हाताळतानाच त्याने 2 सफलता मिळवून दिल्या. पहिलं षटक आपण बघितलं हेमंतचं, ते सुद्धा चांगलं राहिलं. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पाहूया पुढचा बॉल कसा असेल अजित सर. न्यूमॅन वेट आणि वॉच. खूप चांगला शॉट सिलेक्शन आहे. पॉप इन क्रीजचा एक जबरदस्त उपयोग. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळल्यात, परंतु क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचं आहे. ती सुहास किंवा कल्पेश या दोघांना मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढं मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळाल, तुमचा संघ तेवढा चांगला पुढे जाईल. इथून अननेसेसरी शॉट यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे आणि तुम्हाला नेसेसरी शॉट खेळावे लागतील, जी गरज आहे. आणि या दोन्ही फलंदाजांनी ते काम केलं तर सरपाडा संघ एक चांगल्या स्थितीमध्ये जाईल सर. बघूया आता कसं काय खेळ होतो या खेळाडूंचा. हाफ ट्रॅकर चेंडू होता, थोडासा उसळी जास्त होती. हुक केलं जातं या चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू जाताना 2 धाबा सहजतेने पूर्ण केल्यात बॅटरने. घ्या खेळपट्टीवर जर उभे राहिले ते दोन्ही बॅटर तर त्या धावा मिळू शकतायत. 2 षटकांचा जर आपण विचार केला, 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जात आहेत. 3 गडी बाद 8 धाबा. आणि याच दरम्यान आपल्या मुख्य मंचावरती आपल्या मान्यवरांची मांदियाळी बघायला मिळते. सन्माननीय संजयजी पाटील साहेब, चिवतानी स्पोर्टचे सर्वे सरबा यांचं शुभागमन झाले आणि त्यांचं वेलकम करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. हरेश्वर चिकिणी साहेबांच्या शुभ हस्ते प्रांजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय संजयजी पाटील साहेबांचा पण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. अनेक वर्ष टेनिस क्रिकेट सुंदर हाताळलेलं आहे. सध्याचं 40+ गाजवत आहेत आमचे संजय पाटील, चिवदानी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि एक मोठ्या मनाचे धनी आहेत. त्यांचा शुभ सन्मान प्रांजी भोईर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चिवदानी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर संजयजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचं स्वागत सुद्धा केलं. नेहमीच या परिसरातील मोठी स्पर्धा असली तर सातत्याने ते संपर्कामध्ये असतात आणि संधी देण्याचं काम त्याने सुद्धा केलंय. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतोय. संजयजी पाटील सर, आपलं मनापासून आभार असेल. वळूया आपण मॅचच्या दिशेने. तिसरे षटक टाकण्याकरता हेमंत आलाय. सांघिक 3रं आणि व्यक्तिगत 2रं. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. आता या चेंडूला फॉरवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये टोळावलाय. क्षेत्ररक्षकापासून चेंडू दूर आहे आणि आता मिळतील 4 धाबा. AB चषक चौकार. खूप चांगलं शॉट सिलेक्शन आहे. मोनामेंटचा जबरदस्त उपयोग. स्क्वेअर ऑफ द विकेट कट खेळल्यात आणि आलाय चौकार. सुहासची ताकद आहे. सुंदर स्टार्ट दिलाय. ऊर्जा देत आहेत. संघर्षाचा शंखनाद करतायत आणि सांगतायत मी तयार आहे. इथून मात्र पुढील रणनीतीसाठी आपली रणनीती ऍक्टिव्ह केले. नाव आहे मिस्टर सुहास. सुगंध दरवळतोय. सरपाडा 11च्या दिशेने आलाय चौकार. हेमंतच्या अगेन्स्ट फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला वेगाने चेंडू आलाय. पुश केले. आपण बघतायत सरळ डाऊन द ग्राउंड चेंडूला फील्ड केलं जाईल. सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या पोहोचते ती 13 लॉस ऑफ 3 विकेट. 13 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही जी अपेक्षा आहे त्यांच्या समर्थकांना की धावपळक वाढेल, तशी काही धावसंख्या वाढताना दिसत नाही. प्रयत्न करतायत आणि त्यांना उभंच राहावं लागेल या खेळपट्टीवर. म्हणून सुकलेलं झाड हे नेहमीच आपल्याला सांगत असतं की टिकून राहा, उभे राहा, आयुष्य पुन्हा एकदा हिरवं होऊ शकतं. तसंच या ठिकाणी तिथे टिकून राहिले ना तर धाबा या येऊ शकतायत. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी बघितलं तर ऑन साइडला फक्त ग्लान्स केलं या चेंडूला. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतो. चेंडू थ्रो करण्याआधी बॅटरने या खेळपट्टीवर 2 धाव पळून पूर्ण केल्यात. धाव संख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झालेल्या आहेत त्या 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 ऑन स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतात. सुहास आणि कल्पेश ही जोडी आहे. चांगली बॅटिंग करताना आपण बघतायत. समोर आपण हेमंतला बघतोय. वैयक्तिक 2रं आणि सामन्याचं 3रं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पुढील चेंडू हलकासा चेंज ऑफ द पेस होता. स्लॉटमध्ये चेंडू होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. ड्राईव्ह केले. आपण बघतायत सिंगल कंप्लीट होते. प्रयत्न होता थोडासा इंटेंट की चेंडूला आपण लॉफ्ट करावं, परंतु चेंडू वेगानं आल्यानंतर फक्त ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केलं. सिंगलने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 16. 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना सरपाडा 11 संघ आपण बघतायत. दोन्ही मोठे संघ आहेत.
आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. अस्तित्वाच्या लढाईला पुढे घेऊन जाण्यासाठी, विजयाची चव चाकण्यासाठी आपण पूर्णतः 100% देण्याचा प्रयत्न आपण दोन्ही संघाकडनं बघतोय. पुढचा बॉल घेऊन येतो गोलंदाज हेमंत. फुलपिच बॉल होता, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा. वाईड यॉर्करचा मारा करायचा होता यावेळेला गोलंदाजाला. फुलपिच बनलाय, बॅकवर्ड पॉइंट मध्ये चांगली फिल्डिंग. याच दरम्यान बॅटर पूर्ण करतायत 1 धाव आणि धावसंख्या झाली आता 17 धाबा. 3 बाद 17 धाबा. संत गतीने ही सुरुवात आहे. नंतरच्या 3 षटकामध्ये कदाचित आक्रमक भूमिकेमध्ये बॅटर येऊ शकतायत. 17 वर 3. नक्कीच इंटेंट क्लिअर करायला लागणार आहे आणि ड्रायव्हिंग सीटवरती येणं गरजेचं आहे. 17 चेंडू 17 धावा आपण बघतोय स्कोर कार्डवरती. सुहास आणि कल्पेश जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. चेंडू आता रीड करतायत आणि इथून मात्र बॅटचा फेस कसा ओपन करतील हे बघावं लागणार आहे. हेमंत आपल्या अंतिम चेंडूकडे वळतायत. स्पेलमधला अंतिम चेंडू आहे, लिव्ह केलाय, पंच सांगतायत. आपण बघू शकाल प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू अवेलेबल असणार आहे. आपण बघतायत षटकाची होते इथे समाप्ती आणि 17 धावा. इथून सर काय वाटते, प्रथम बॅटिंग करताना किती धावा एक चांगली मॅच होऊ शकते? मी तर सुरुवातीलाच म्हटलं की 60च्या आसपास तरी धावपळ जायला पाहिजे बॅटिंग करणाऱ्या सरपाडा 11 या टीमचा. DRS घेण्याकरता तुम्हाला विथिन काही सेकंड असतात, त्याच्यामध्ये तुम्ही DRSची मागणी करू शकतायत. 3 षटकांकरता किती वेळ खर्च झाला ही सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया. 15 मिनिटं बरोबर या ठिकाणी खर्च झालेत. म्हणजेच अजून जे 10 मिनिटं आहेत त्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं टाकून पूर्ण करावी लागतील. आणि ती जर तसं झालं नाही तर मग 6व्या षटकामध्ये तुमचा अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळेल. उल्लेख तुम्ही चांगला केलाय. उर्वरित 3 षटकांमध्ये धावा बनवाव्याच लागतील आणि 60च्या आसपास तरी जावं लागेल सरपाडा 11 या टीमला. समोरच्या इनकडून आता गोलंदाजी मार्गावर आपण बघणार आहोत आशिषला. हेमंतची 2 षटकं संपले आणि हेमंतने 2 षटकात 13 धावा खर्च केला, 1 विकेट सुद्धा मिळवून दिली. जमेची बाजू हेमंत आणि आशिष हे ठरलेत. सन्युमान ओ स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, फर्निचर डिस्ट्रॉय होते. सुहास ठाकूर माघारी परतताना धक्का क्रमांक 4 सरपाडा 11 संघाला लागतोय. थोडंसं संकट की काले बादल मंडराते हुए नजर आ रही, परंतु क्रिकेट आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मैराज न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 17 वरती 4 आहे. थोडंसं स्ट्रगल करताना संघ बघायला मिळतोय. प्रयत्न सुरू आहेत, यश मिळत नाहीये आणि सुहास ठाकूर सारखा एक दिग्गज खेळाडू सुद्धा माघारी परतलाय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मैराज दाखल झालेले आहेत. इथून जर आपण बघितलं तर 17 चेंडूंचा खेळ त्यांच्याकडे, षटक क्रमांक 14 प्रोग्रेसवरती 4 धक्के लागलेले आहेत. परंतु वेळ त्यांच्याकडे, कम बॅकिंगसाठी जो वेळ हवा असतो ना तो वेळ त्यांच्याकडे आहे. जर चांगला मोमेंटम त्याला मिळाला, रिदम जर चांगला मिळाला तर चांगल्या त्यांच्या धावा स्कोर कार्डवरती येऊ शकतात. नक्कीच धावा तर येऊ शकतात, परंतु नुकताच बॅटरने एक मोठी चूक केली आणि ती चूक बघितल्यानंतर त्या गोलंदाजाने यॉर्कर चेंडू टाकलाय जो थेट यष्ट्यांच्या भेटीला गेलाय. कृपा उद्ध्वस्त केला, तिने यष्ट्या दाखवल्या. जरी तो यष्ट्यांच्या आड आला असला तरी 2 पायांच्या मधून हा चेंडू गेला आणि यष्ट्यांवर आदळला. 4 गडी बाद 17. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. मैराज स्ट्राईक इनकडे असेल. हाफ ट्रॅकर हलक्या हाताने फक्त डिफेन्स केला, फॉरवर्ड डिफेन्स केलं जातं या चेंडूला. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला, 1 धाव मिळाली. आशिष या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय. आशिषने आतापर्यंत 3 सफलता मिळवून दिलेत, 4च धावा खर्च केल्यात आणि त्याही 1.2 बॉलमध्ये. क्लास गोलंदाजी, क्लास गोलंदाजी. आणि सर प्रामुख्याने आपल्याला 2 फलंदाजाची 2 पद्धतीची मानसिकता बघायला मिळते. एक ठरवून शॉट खेळतात आणि दुसरा जसं येईल मेरिटवरती. जर तुम्ही ठरवून शॉट खेळला तर कदाचित विकेट जाण्याचे चान्सेस असतात. हा मेरिटवरती खेळण्याचा शॉट होता, परंतु तोही फसलाय असं म्हणायला हरकत नाहीये. लॉंग लेग रीझनमध्ये आपण बघतायत कल्पेश माघारी परत आहेत. धक्का क्रमांक 5 या ठिकाणी लागते. थोडासा बाउन्स झाला होता, हुक करण्याचा प्रयत्न होता, अंतर मात्र क्लिअर करता आलं नाही आणि ते कल्पेश सारखा एक मोहरा गारत होतोय. नजर थोडीशी नव्हती चेंडूवरती, परंतु टायमिंग. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. न्यूमॅन लियाकत येतोय. नवीन बॅटर लियाकत आलेत, परंतु या वेळेला जे विकेट मिळाली ना त्यावेळेला गोलंदाजाने जास्त जोर लावला आपल्या खांद्यावर
आणि जोरात चेंडू टाकला होता. नवीन बॅटर लियाकत क्रॉस बॅटने खेळायचा होता. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता कदाचित आणि त्यामुळेच एक चोरटी धाव मिळाली. लेग बाईचा इशारा पंचाने दर्शवलाय. एका अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली सध्याच्या घडीला. स्कोर इज 19 झालेले आहेत आणि प्रामुख्याने आशिषचं गोलंदाजीचं विश्लेषण आपल्याला बघायला मिळते. 4 विकेट आणि फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. पुढील चेंडू चेंज ऑफ द पेस. खोलवा टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉल. ड्राईव्ह केला. आणखीन एक डॉट बॉल ज्याला आपण म्हणतो ना की काबिले तारीफ सर्राना लायक ती गोलंदाजी इथे बघायला मिळते. खजिना आहे या गोलंदाजाकडे. विविध प्रकारच्या चेंडू तो खेळपट्टीवर टाकतोय. बॅटरचा मनसुबा काय आहे हे तो ओळखतोय आणि अगदी योग्य पद्धतीने चेंडू तो रिलीज करतोय. 19 वर 5. चौथं षटक सुरू आहे. हाफ ट्रॅकर रायझिंग सरप्राइझिंग जास्तीत जास्त उसळी घेणारा बॉल होता. या चेंडूला ओळखू शकले नाही बॅटर. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सरपाडा 11 टीमची धावसंख्या 19 वर 5. 5 गडी बाद 19. जबरदस्त स्टार्ट. एक स्वप्नवत सुरुवात विदर्भ 11 डोंबिवली संघाकडनं बघायला मिळते आणि प्रत्येक फलंदाजाला जी रीड करण्याचा त्यांचा क्लास आहे ना तो चांगला आहे. क्रिकेट असा एक खेळ आहे जिथे गोलंदाजानं जर फलंदाजाला रीड केलं तर फलंदाज बॅकफुटवरती बघायला मिळतो आणि जर फलंदाजानं गोलंदाजाला रीड केलं तर षटकार चौकाराची आतषबाजी आपण बघतायत. नवीन बॅटर आलाय. नवीन गोलंदाज आपण बघतायत. संदेश सन्युमान. संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. डेथ ओव्हरला इथे झालाय स्टार्ट. सरपाडा 11 संघ थोडंसं संकटामध्ये सापडलाय परंतु 12 चेंडूंचा खेळ अजूनही त्यांच्याकडे आहे आणि लियाकत सारखा हार्ड हिटर हा स्ट्राईकवरती आपण बघतोय. पुढील चेंडू संदेश. फिल्डिंगची विवरचना आपल्याला बघायला मिळते. 3 खेळाडू ऑन साईडला बाउंड्री लाईनच्या जवळ आहेत. लॉंग ऑन मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. शॉर्ट बॉल होता. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू थांबणार नाही आहे परंतु काय फिल्डिंग केलंय. सुंदर फिल्डिंग आहे विशालच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल परंतु या क्षेत्ररक्षकानं पूर्णतः बाउंड्री चेक केली. तदनंतर आपण बघताय जो बाउन्स झाला चेंडू तो खूप चांगला रीड केला आणि 2 धावा सेव्ह करताना धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 21. लॉस ऑफ 5 विकेट. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि एक शिस्तबद्धता सुद्धा पाहायला मिळाली. वेळेवर षटकं संपतायत हे फार महत्वाचं आहे. एबी ट्रॉफी ओव्हरपिच बॉल ऑन साईडला गॅप शोधलाय. शतरक्षक आहेत तिथे. शतरक्षक आलेत आणि अडवत आहेत स्कोरलेग क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळाली बॅटरला. धावसंख्या 5 गडी बाद 22 धावा. हे षटक मार्गस्थ आहे 5वं. अगदी वेळेनुसार चाललेत फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या खेळाडू आणि बॅटिंग करणाऱ्या टीमवर पूर्णतः संकटच आणलेत. बघूया मैराज ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू संदेश. हो याही वेळेला आपण बघतायत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लेग गलीला चेंडू फील्ड होतोय. थोडंसं फ्लाईट देत आहेत. फिंगर रोल करतायत आणि चेंडू पडल्यानंतर जो टर्न होतोय त्याच्यावरती अगेन द स्पिन खेळण्याचा तो ज्यांचा प्रयत्न आहे तो सफल होत नाही सर. त्याच्यामुळे फक्त सिंगल डबल धावा येतात. षटकार आणि चौकार तर यायला पाहिजे आता कारण स्लॉग ओव्हर शिल्लक आहेत. सरळ बॅटने खेळायचं होतं. फुलपिच बॉल होता. लालच दिलं होतं बॅटरला. बॅटिंग क्रीज पासून बाहेर पडता आला नाही बॅटरला. हे तुम्ही बघू शकतायत. द्विधा स्थितीमध्ये गेले आणि चांगला लेग ब्रेकचा मारा पाहायला मिळाला. लेग कटर चेंडू टाकलाय जो बॅटरला बीट करतोय. सुंदर गोलंदाजी आहे संदेशकडनं. संदेश देत आहेत की गोलंदाजी डेथ ओव्हरमध्ये करायची असेल ना तुमच्या बोटातील जादू आणि तुमचा आत्मविश्वास यांचं सुंदर समन्वय तुम्हाला यश प्रदान करून देतं आणि संदेशनं ते दाखवून दिले. षटक क्रमांक 5वं मार्गस्थ आणि 23 वरती थोडंसं थांबवलं गेले. अजून या षटकातील 1 टू गो. बघूया या चेंडूवर काय पावित्र्य असेल. संदेश तयार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं. आता बदल करताना दिसतोय गोलंदाज. 1 धाव तर मिळाली आणि 22चा इशारा पंच आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. 5 षटकांची समाप्ती झाली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकाभर धाबा आहेत त्या 5 गडी बाद 24. अगदी वेळेनुसार आपण चाललोय. जी आपण वेळ दिली होती त्या वेळेनुसारच या ठिकाणी ही 5 षटकं संपवलेत. त्याबद्दल मनापासून आभार असेल डोंबिवली या टीमचं.
40+ आपण बघतोय आणि ज्या ज्या वेळेला 40+ ही चर्चा असते ना, तेव्हा आमच्या पंचक्रोशीमध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत. आमचे हरेश्वर किनी असतील, प्राण भोईर असतील, गणेशजी कारभारी आपल्याला बघायला मिळतात, जे मुख्य मंचावरती स्थानपन्न आहेत. आमचे संजयजी पाटील साहेब आहेत. खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी सातत्याने, आमचे मंगेशजी भोईर आहेत, ज्यांनी अनेक वर्ष सुंदर क्रिकेट हाताळलेलं आहे आणि त्या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि 40+ एज इज जस्ट नंबर आपण म्हणतोय. तुमचं टॅलेंट, तुम्हाला मर्यादा नसते वयाची, आणि ते टॅलेंट सुंदर क्रिकेट इथे बघायला मिळतंय. खरोखरच वयाची मर्यादा नसते. म्हणूनच मागे आपण 2025 मध्ये बघितलं होतं, 5 मार्च 2025 साली 62 वर्ष 145 दिवसाचा असताना एक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करतोय. अँड्रू ब्राउनली, फॉल्कलंड आयलंड या टीमचा तो खेळाडू होता, जो कोस्टारिका संघाविरुद्ध डेब्यू मॅच खेळत होता आणि अमेरिकन T20 इंटरनॅशनल लीगमध्ये तो खेळताना दिसला. ज्या वयामध्ये त्याच्या पंतूने खेळायला पाहिजे, त्याच्या नातवाने खेळायला पाहिजे, त्याच्या मुलांनी खेळायला पाहिजे, त्या वयामध्ये तो डेब्यू करतोय आणि हा एक रेकॉर्ड झालाय 2025 मध्ये. खूप चांगली माहिती संदीप सरांच्या माध्यमातून आपण ऐकतात. पुढील चेंडू, गोलंदाज तयार होत आहेत. वेग आहे, टॅप करण्याचा प्रयत्न केलाय, सिंगल कंप्लीट झाले. मैराज आणि लियाकत यांच्या पुढे आता एकमेव पर्याय आहे की तुम्हाला एअर स्ट्राईक करावी लागणार आहे, हवाई फायर करावे लागणार आहे. कारण तुमच्या गोलंदाजांना जर आत्मविश्वास तुम्हाला द्यायचा आहे, तर रन्स या 5 चेंडूमध्ये बनणं गरजेचं आहे. बरोबर तुमचं म्हणणं आहे. 5 चेंडूंमध्ये तरी धावा येतील की नाही, आतापर्यंत मोठे फटके येताना दिसले नाहीत. फक्त एकच चौकार आला होता. आता बॅटरने केला इरादा पक्का, षटकार ठोकून फिल्डिंग करणाऱ्या टीमला दिलाय मोठा धक्का, सिक्सर. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघतोय थोडेसे सफळ झाले, स्लॉट मध्ये चेंडू आला आणि ते मात्र आपण बघतायत पिकअप शॉट बघायला मिळतोय. फ्रेंड्स ग्रुप केळवा रोड या स्टँडला अभिवादन करताना मैराजचा येतो एक षटकार, धावसंख्या 6 फ्लाय होते, इंटेंट क्लिअर केले आणि अशा मोठ्या शॉटसाठी मैराज प्रयत्न करणार. परंतु इथे गती परिवर्तन, अनुभव तुम्हाला नेहमी सांगत असतं की काय करायचं आहे आणि तेच बघायला मिळते. तजुर्बा एक येता है कि खामोशी आई बेहतर है, अल्फाजों से लोग रूठते बहुत है. क्या बात है. आज पूर्ण रजनीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा शायरी ऐकायला मिळतील. पुढचा बॉल, स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, अनुभवाचे बॉल आहेत. गोलंदाज आबा चांगली कामगिरी करतोय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 31 धाबा, खूपच चांगली गोलंदाजी. षटकार लागल्यानंतर बरेचसे गोलंदाज खचतायत, मोरल डाऊन होतोय, परंतु या गोलंदाजाने वापसी करून दिली. आबा जबरदस्त गोलंदाजी करतायत. आणखीन एक फिंगर रोल केल्यात, लियाकत फुल टॉस करून खेळतायत. डीप बॅकपट्ट स्कोरलेगच्या वरनं येतो एअर स्ट्राईकचा एक भव्य दिमागदार बी षटकार. धावसंख्या 6 फ्लाय होते आणि पोहोचते 38. चांगला शॉट आलाय, गरज होती इथे. परंतु मला हे काही समजलं नाही की आबाला ह्या चेंडूवर नेमकं काय करायचं होतं. फुल टॉस बॉल आणि तो सुद्धा लेग स्टंपच्या दिशेने दिलाय आणि त्याचा खरपूस समाचार घेतला बॅटरने. पुन्हा आपण रिप्लेमध्ये बघूया, साई कृष्णन आमच्यापर्यंत दाखवतील की रिप्लेमध्ये कशा पद्धतीने हा पटका बॅटरने दाखवलाय. चांगला स्ट्रोक खेळताना दिसला, हे रिप्ले आपण बघू शकताय. लोअर फुल टॉस बॉल लेग स्टंपच्या बाहेर निघणारा होता आणि त्या बॉलवर बॅटरने अगदी योग्य पद्धतीने ट्रीटमेंट दिली. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 5 गडी बाद 38. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, दॅट्स अ बेटर लाईन, सबमरीन डिलिव्हरी. संत गतीचा चेंडू गुडलेन क्षेत्रामध्ये टाकलाय, ज्या चेंडूवर बॅटर बीट होतोय. पहिल्या डावाची समाप्ती, पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा लागल्या जात आहेत. 38 धाबा आणि 39 धावसंख्येचं टार्गेट असेल. 39 इज द टार्गेट. आबाने शेवटच्या चेंडूवरती सांगितलंय आता बॅटर तुम्ही थांबा, आणि डॉट बॉल आलाय. 39 टार्गेट समोर बघायला मिळणार आहे. आपण बघतायत 39 धावांचं टार्गेट. एक अप्रतिम अशी स्पर्धा.
ट्रॉफी 2026 पर्व 5 आणि पर्व 5 ला मात्र इथून आज सुरुवात झाली अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचे संपूर्ण आमचे दाते दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचे हे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी फार मोलाचं योगदान दिलं आणि ते संपूर्ण ऑन स्क्रीन आपण पाहतात प्रिन्स मूवी ते सगळे मान्यवर आम्हाला दाखवत आहेत आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थाने त्यांचं योगदान अगदी या स्पर्धेला एक वेगळी भरारी देणारं राहिलं. एबी ट्रॉफी 2026 आणि पर्व 5 एक दमदार नियोजनाची भरीव कॅप्सूल अशी ही स्पर्धा. सगळं काही एकदम ओके मध्ये. या स्पर्धेमध्ये तुम्हाला क्रिकेटचा एक क्लास बघायला मिळतो, आयोजनाची लेवल टॉपची आणि तदनंतर स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये सामने देखील त्याच पद्धतीचे चुरशीचे चालतात. आता सध्या सरपाडा 11 बॅटिंग करत असताना त्यांच्या बॅटमधनं रन झाले ते म्हणजे 39 धाव्यांचं टार्गेट आहे आणि त्यांच्या विपक्षात वेदू 11 डोंबिवली टॉस जिंकल्यानंतर ज्यांनी चांगली गोलंदाजी केली. सरपाडा 11 या संघासाठी थोडेसे कठीण ठेवलं आणि तदनंतर आता या 39 धावा आहेत त्या कुठल्या पद्धतीने चेज होतील डिफेंड होतील या अनेक गोष्टी आहेत. परंतु पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. प्रतिस्पर्धी संघाने पहिल्या डावात आम्हाला शांत ठेवलं, आम्ही देखील दुसऱ्या डावात त्यांना शांत ठेवू शकतो या आत्मविश्वासानं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखल व्हावं लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल. एका बाजूला फलंदाजांना 36 बॉलमध्ये रन करायचे 39 म्हणजेच सिंगल डबल याही खेळायला तुम्ही प्राधान्य देत एका खराब बॉलची वाट बघा, त्या बॉलला डिपॉझिट करा, धावा होऊ शकतात. मॅचला मात्र इथून अगदी थोड्या वेळात सुरुवात देखील होईल. एबी चषक आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आज पहिली रात्र, उद्याच्या दिवसात सफाई गटाला सुरुवात आणि तदनंतर तुडुंब भरलेलं हे स्टेडियम आपल्याला बघायला मिळेल. कारण सफाई गटाचं क्रिकेट बघायला संपूर्ण सफाळे म्हणा, अनेक असे खेळाडू अनेक प्रेक्षक आणि ते चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळणार आहे. एका बाजूला 2 फलंदाज योगेश पाटील आणि त्याच्या साथीनं साई म्हात्रे हे दाखल झालेत 39 धाव्यांचा पाठलाग करण्याकरिता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण असतील तोही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. विशाल पाटीलनं खूप चांगलं क्रिकेट सरपाडासाठी खेळलेलं आहे. एका बाजूला जयप्रकाश पाटील, योगेश यांना आपण पाहतात, तदनंतर कल्पेश यांना देखील आपण पाहिलं, सुहास ठाकूर यांना पाहिलं, लियाकत कादरी यांना आपण पाहिलं, जे सध्या पालघरच्या क्रिकेटचा एक वेगळं नाव त्यांचं देखील राहिलेलं आहे. या संपूर्ण पालघर टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती लेजंड क्रिकेटपट्टू मैदानाच्या आतमध्ये आज 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला डोंबिवलीचे क्लास खेळाडू तर त्यांच्या विपक्षात पालघर सरपाडा इथून बिलॉंग करणारे संपूर्ण हे लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अजित सर, 36 बॉल आहेत, 36 बॉलमध्ये 39 धाव्यांची गरज असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होत आहे. सवळी स्ट्राईक वरती आपण फलंदाज बघतोय साई म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक इनकडे ते योगेश. गोलंदाजी ट्रॅकवर आपण विशाल यांना बघतोय. 39 धावा वाचवण्यासाठी काय असणार रणनीती, कुठल्या टप्प्यावरती होणार गोलंदाजी आणि ती गोलंदाजी करताना विकेट किती महत्वाच्या तेही या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. राईट मोर द विकेट. चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा होता, ड्राईव्ह केलाय पण बघतात एक्स्ट्रा कव्हरला, सिंगल कंप्लीट झाले आणि साई मात्र आपल्या स्कोर कार्डवरती 1 धाव या ठिकाणी बघायला मिळते. सुरुवात केली एका रननं सध्या स्कोर कार्डला. एका बाजूला वेदू 11 डोंबिवली, विपक्षात संघ आहे सरपाडा 11. 39 धाव्यांचं माफक टार्गेट. आता त्या टार्गेटला डिफेंड करण्याकरिता विशाल पाटील संघाचा कर्णधार. असा कर्णधार म्हणून तुम्हाला हे षटक अगदी महत्वाचा हाताळावं लागेल, कारण डोंबिवलीचे खेळाडू आहेत आणि ज्यांच्याकडनं चांगली बॅटिंगची अपेक्षा त्यांच्या डगआउटमध्ये तेही करतात. फलंदाजी करणाऱ्या संघाला संयमाची सुरुवात महत्वाची आहे, कारण इथून 39 धावांवरती एक टार्गेट सेट केलं आणि त्याचा पाठलाग तुम्ही ज्यावेळेला करता त्यावेळेला चांगल्या मेरिटच्या बॉलवरती सिंगल डबल या खेळायला प्राधान्य द्या. खराब बॉलची वाट मगाशी देखील मी उल्लेख केला आणि त्या खराब बॉलच्या वरती एक तुम्ही आक्रमण करू शकता. 1 बॉलचा खेळ संपला, 1 रन. दुसरा बॉल या बॉल आपण पाहतायत, दिशा से भटके तो पडेंगे फटके. या बॉलला बॉलला पाठवून दिलंय, बॉल चाललाय फाईन लेग मधनं सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. विनंती असणार आहे प्लीज, अजय बॉन्ट्रेलांच्या थोडंसं मध्ये फिरतायत, विनंती असेल बॅरिकेड लावलेले त्याच्यामध्ये फिरू नका प्लीज, कारण खेळाडूंना जे बॅटिंग करतात त्यांना माहिती पडत नाही की शतरक्षक कुठे आहे तिथे. पुढील चेंडू ओहो ऑन दी सरळ बॅटचा दणदणीत खणखणीत येतो इथे, 1 बाउन्स, चौकार. टायमिंग प्रॉपर होतं,
डाऊन द ग्राउंड खेळले आणि इथे लाईट चौकार. टायमिंग आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकाल. ऑन दी परफेक्ट नजर होती. सरळ बॅट खेळताना आपण बघताय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. धावसंख्या 4 फ्लाय झाले आणि पोहोचते 9. 9 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थाने आपण पाहतायत धावा तुमच्याकडे कमी आहेत. 39 धावा तुम्ही फक्त ठेवल्यात आणि त्या 39 धावा ठेवत असताना तुमची गोलंदाजी अचूक असायला हवी. याही वेळेला विशाल पाटील यांच्याकडनं गोलंदाजी मंचाई नाही होत आहे. खराब गोलंदाजी, फुलर लेनचे बॉल आणि त्यावरती आक्रमण. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. हा आलाय सलगचा तिसरा चौकार. फलंदाजाचं नाव आहे जिथे आपल्याला पाहायला मिळतात योगेश पाटील आता फायर झालेत. योगेश पाटील जबरदस्त बॅटिंग करताना. पुढील चेंडू अक्रॉस द लाईन. हाही गॅप मध्ये वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सरळ चेंडू जाईल तो लॉंग लेग रिजन मधनं दणदणीत चौकार येतोय. योगेश मात्र प्रयत्न करतायत लवकर विजयाचा सुगंध आपल्या दिशेने कसा वळेल आणि त्यासाठी आपलं सुंदर टॅलेंट मैदानाच्या जर्रे जर्रे पर, मैदान के हर कोने कोने पर योगेशचं ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर, ताकद, दहशत, दरारा यांचं एक जबरदस्त समन्वय बघायला मिळतोय. चांगली बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग. याही वेळेला शॉर्ट बॉल. त्या शॉर्ट बॉल वरती आक्रमण. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. सलगचे 4 चौकार आणि त्यानंतर शेवट आणखीन एका मोठ्या फटक्यानं हा दमदार षटकार. 6 रन. या षटकाराच्या मदतीने आता सध्या धावसंख्या फलकावरती 23 वरती जाऊन पोहोचतंय. 39 धाव्यांचं एक छोट टोटल होती आणि पहिल्या षटकात विकेटची गरज होती परंतु तिथे विकेट नाही आले. इथे मात्र धावा आल्या. अजित सर सुरुवात अगदी दमदार केले. योगेशने 5 बॉलमध्ये 22, एका बाजूला साई 1 बॉलमध्ये 1. जबरदस्त बॅटिंग करताना योगेश आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिलं षटक 23 धावांचं 39 टार्गेट होतं म्हणजे 16 ची गरज असणार आहे. नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅकवर जयप्रकाश. प्रचंड अनुभव आहे जयप्रकाश यांच्याकडे. सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने बघतोय आणि त्यांचंही स्वागत करताय डाऊन द ग्राउंड. आणखीन एक येतोय भव्य षटकार. धावसंख्या 29 वरती पोहोचते. एअर स्ट्राईक करतायत या ठिकाणी आपण फलंदाज बघतोय साई आणि काही स्वागत केलंय षटकारानं. चांगली बॅटिंग, खूप चांगली फलंदाजी. एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडनं त्यांनी आपल्या पार्टनरची बॅटिंग पाहिली होती. आता ते सांगतात की आपली बारी आहे. त्यांनी देखील पहिल्याच बॉलवरती 6 यावेळेला कव्हरला खेळायचं होतं. अगदी आपण पाहतात खोलातला बॉल होता. डॉट बॉल येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 29 रनवरती. 29, 10 रनची गरज आहे. जबरदस्त बॅटिंग करताना साई आपल्याला बघायला मिळतात. पुढील चेंडू ऑन साईडला खेळतायत. लॉंग ऑनचा खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करील चेंडूला 1 धाव कंप्लीट केले. धावसंख्या 30 वरती बघायला मिळते. 9 धावांची गरज आहे. विजयाचा सुगंध फेदू 11 डोंबिवली संघाकडे कूच करताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्यांची पावलं विजयाकडे अग्रेसर होताना आपण बघताय. त्याच्या मागचं कारण योगेश आणि साईची विस्फोटक नॉक मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत आणि त्रिफलाची पहिला विकेट जयप्रकाश आपल्या नावावरती नोंदवत आहेत. फलंदाज योगेश माघारी परतताना चांगली गोलंदाजी. पहिला विकेट जयप्रकाश यांच्या नावावरती बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. एक षटकार आला, तदनंतरचा बॉल सिंगल साठी आला, डॉट बॉल आला आणि तदनंतर आता विकेट देखील मिळाली. जयप्रकाशने कमबॅक केलाय. हा विकेट थोडासा पहिल्या षटकात येणं गरजेचं होतं परंतु तो तिथे नाही. विशालला जमलं. आता जयप्रकाश पाटील यांनी अचूक टप्पा आणि तदनंतर आता तो विकेट देखील मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे दाखल झालेत संदीप. बघा ऍक्शन रिप्ले. हे घडलं मागील बॉलवरती. मोठाच फटका खेळायचा होता आणि तदनंतर आता हे फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप. धावसंख्या फलकावरती 30 आहेत म्हणजेच या मॅचला जिंकण्याकरिता 9 रनची गरज देखील आहे. धानविन पागदरे बॉईज वसई 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. या सामन्यातला विजयी संघ तो आपण तिथून पाहणार आहोत. सध्या धावसंख्या फलकावरती 30 आहे आणि गोलंदाजी मार्कवरती जयप्रकाश आहेत. यावेळेला जयप्रकाशच्या विपक्षात पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि तिथे आपण पाहतायत फलंदाज इथे बाद. कल्पेश मडवी यांनी कुठली चुकी केली नाही. जसे संदीप आले आणि संदीप डगआउटच्या दिशेने पुन्हा एकदा परतलेत. कॉल. जयप्रकाश जबरदस्त गोलंदाजी करत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट आपल्या नावावरती नोंदवलेले आहेत
ऑन हॅट्रिक चेंडू असणार आहे आणि भले कुठलाही संघ जिंको, परंतु जयप्रकाश पाटील यांच्या माध्यमातून विकेटची जर हॅट्रिक या ठिकाणी होते तर खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये चर्चा राहणार आहे जयप्रकाश यांची आणि त्यासाठी सुवर्ण संधी आहे. बघूया, ऑन हॅट्रिक चेंडू आहे, प्रयत्न करायला हरकत नाही आहे. विकेट हॅट्रिकची एक दुर्मिळ संधी त्यांच्याकडे आहे आणि ती पण AB ट्रॉफीमध्ये पहिल्या सेकंड मॅचमध्ये आपण बघतोय. डिफेन्स केला गेला आहे, चांगली गोलंदाजी आहे, जयप्रकाश प्रभावित करत आहेत. 39चं टार्गेट, 30 धावा झालेल्या आहेत, 9ची गरज आहे आणि जयप्रकाश सुंदर गोलंदाजी करतायत. उत्कर्ष निश्चित स्वरूपात चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात जर विशालच्या षटकात त्या धावा नसता आल्या तर या षटकानं निश्चित स्वरूपात मॅचमध्ये एक लढण्याची ताकद दुसरी आणखीन आली असती, परंतु पहिल्या षटकात धावा आल्या आणि तदनंतर आता फक्त 9 धाव्यांची गरज आहे. बॉल आहे तुमच्याकडे 24 बॉलमध्ये रन करायचे आहेत 9. एका बाजूला वेदू 11 डोंबिवलीचा संघ खेळतोय. साई यांच्या बॅटमधनं तो षटकार आला, ते 4 बॉलमध्ये 8 वरती खेळतात. निलेश यांनी पहिलाच बॉल तो चेक करून घेतला खेळपट्टीवरती आणि खोलातला बॉल होता. गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3. यावर आपल्याला पाहायला मिळतात कल्पेश हे सध्या दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये रन करायचे अजित सर, ते म्हणजेच या मॅचला जिंकण्यासाठी 9. सामना थोडासा वन वे ट्रॅफिक चाललाय कारण डोंबिवलीची बॅटिंग चांगली राहिली. पुढचा बॉल, पहिलाच बॉल ऑन साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश काऊ कॉर्नर मध्ये, तिथून त्यांनी त्या बॉलला फील्ड केला आणि तुर्ताच मिळाली सिंगल. या सिंगलच्या साह्याने 31 रन. आता हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत लागलाय. नाही, इथून प्रत्येक रन विजयाकडे जाईल आणि विजयाकडे पावलं अग्रेसर केली जातील. सगळा प्रयत्न आपण बघतात. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगलं टायमिंग, चेंडू बाउन्स झालाय आणि वेगानं चेंडू ट्रॅव्हल होताना आपण बघताय. थोडीशी उलकावणी दिले आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर मिड विकेट रिझन मधनं आलाय. हा चौकार धावसंख्या 4ने फ्लाय होताना पोचते, ती म्हणजेच 35. अवघ्या 4 रनची गरज आहे. सुंदर बॅटिंग करताना फलंदाज आपण बघताय. स्ट्राईक वरती निलेश. चांगल्या पद्धतीचा फटका. आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 35 रन. 4ची गरज. या बॉलला क्लीन बोल्ड. कल्पेश यांनी मात्र स्टम्प्स अगदी खोदून काढलेत. मधली यष्टी वाकवली, तोडली आणि फोडली. फलंदाज बाद. गॉल. विशाल पाटील न्यूमॅन 4 रन. पुढील चेंडू विशाल ड्राईव्ह करतायत ऑन साईडला. सिंगल रन्स कंप्लीट झाले. धावसंख्या 1ने पुढे जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 36. 3 रनची गरज असणार आहे. अतिशय सुंदर स्पर्धा. AB ट्रॉफी मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि गौरवशाली 5व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. या स्पर्धेचे सर्वेसर्व मुख्य मंचावरती स्थानपन्न आहेत. AB ट्रॉफी संस्थापक सन्माननीय अजयजी भोईर साहेब या मॅचचा आनंद मुख्य मंचावरून घेत आहेत आणि आपण बघताय जसा त्यांचा नावाचा उच्चार झालाय, मॅचला फिनिश केले. इथे षटकारानं मॅच फिनिश होते. गुड बॅटिंग वेदू 11 डोंबिवली संघ. याच दरम्यान आदरणीय व्यक्तिमत्व सलीलजी करंजीकर सरांचं शुभागमन झालेलं आहे. आपण अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते करूया सन्माननीय सलीलजी करंजीकर सरांचं शुभ सन्मान. पण बघता या स्पर्धेचे सर्वेसर्व अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते सलील सरांचं आपण करतोय वेलकम. सर, आपण या पुष्पाप्रमाणे सदैव फुलत राहा ही आम्ही ईश्वरचरणी करतोय प्रार्थना. सुंदर दृश्य. तदनंतर आपण वळणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. आशिष ठरतायत मॅन ऑफ द मॅच. 2 षटकं ज्यांनी हाताळल्यात, फक्त 4 धावा ज्यांनी खर्च केलेले आहेत,
मॅन इन गोल्डन आर्म